नमस्कार मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की खूप जास्त अविनाश भडकलेला असतो. का तर तो आता अनुला म्हणत असतो की मुळात तू दारच का उघडलंस, दार उघडायलाच नको होतंस असं बोलून तो तिच्यावर आवाज चढवतो. तुला माहिती आहेत का ती भालेरावची माणसं कशी आहेत, काय आहेत ती, आणि त्या माणसाने जर तुझ्यावर हल्ला केला असता तर एकतर मीच एवढ्या टेन्शनमध्ये आहे, त्यांचे पैसे द्यायचे, त्यांचे पैसे एकदा दिले का मी मोकळ्या होईन, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून माझी गाडी अडकली आहे असं देखील आता अविनाश बोलत असतो. त्यावर मात्र आता आई त्याला समजावत असतात आणि सगळे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील लवकरच असं म्हणतात. आज आम्ही एकादशीचा उपवास करणार आहे, एकादशीचा उपवास केल्यानंतर सगळ्या गोष्टी सावरतील असं देखील आता म्हटलं जातं. मग त्याच वेळेला आता नेमकं काय करायचं आहे असं तू ठरवलं आहेस. मग आई आता लगेच अनुलाही सांगतात की तुलाही उपवास करावा लागेल आणि तो सुद्धा काही न खाता पिता. त्यावर मात्र आता इकडे राजन बोलत असतो की एकतर शांता मावशीसुद्धा कामाला नाही आहेत आणि तू वहिनीला असं उपवास करायला नको सांगूस, पण आता मात्र काही देखील ऐकायला तयार नसते. तर दुसरीकडे मात्र आता आईने अनुला उपवास करायला सांगितलंय म्हटल्यावर अनु आपल्या नवऱ्यासाठी हा उपवास करायला तयार असते. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे मात्र राजनचा खूप जास्त राग सीमाला आलेला असतो. कारण ती विचार करत असते की प्रत्येक वेळेला हा का म्हणून हिची बाजू घेत राहतो, हिचं काही आहे की नाही. दुसरीकडे आता सीमा ठरवते की काही झालं तरी आता हिला तोंडावर पाडायचं. त्यासाठी अनु तयारी करत असते. त्यावेळेला आता सीमा तिला सांगते की तुला आतमध्ये बोलवलेलं आहे पिऊने. मग पिऊने बोलवले म्हटल्यावर अनु लगेच किचनमधून तिकडे जायला निघते. तोपर्यंत संधी साधून सीमानं त्यामध्ये आता लसूण मिक्स केलेली असते. जी उपवासाची खिचडी असते त्यामध्ये लसूण टाकल्या क्षणी तिला मात्र खूप जास्त मजा येत असते. कारण तिला माहिती या सगळ्याचा आरोप आहेत ना आता अनुवर केले जातील आणि हेच तर हवं होतं. जेव्हा खायला आता म्हातारी सुरुवात करते तेव्हा मात्र आता तिला दाताखाली लसूण सापडते आणि त्यामुळे ती आता म्हणते की माझा उपवास मोडला. काय गं, तुला उपवासाच्या खिचडीमध्ये साधी लसूणसुद्धा घालत नाही हेही माहीत नाही आहे का? आता हेही तुला शिकवावं लागणार आहे का असं देखील आता अनुला ओरडूनच आई बोलत असतात. तर आईना अनु सांगत असते की इतके वर्ष मी खिचडी बनवते पण याआधी कधी मी लसूण घातली नाही, मग आता तरी मी लसूण कशी घालेन असं बोलूनच आता मात्र ती बाजू सावरून घ्यायचा प्रयत्न करत असते. पण त्यावेळेला सुद्धा आता मात्र आई ऐकायला तयार नसतात. पण पिऊ तितकीच हुशार असते. कारण पिऊ ही एका वेगळ्याच डोक्याने विचार करते. कारण आईला बोलवली नसताना आई आपल्याकडे आली आणि त्यामुळेच हे सगळं झालेलं आहे हे नक्की सीमा काकूने केलं असेल यावर पूर्णपणे पिऊचा विश्वास असतो. म्हणूनच पिऊ म्हणत असते की मला असं माहिती आहे की ही जी खिचडी आहे ती नक्की सीमा काकूने तुला आणून दिली आहे. त्यावर आता आई सांगते की हो, सीमा काकूनेच मला आणून दिली. मग आता तुम्ही एक काम करा, दोघींच्याही हाताचे वास घ्या म्हणजे तुम्हाला स्पष्ट समजेल की ही खिचडी कोणी आणली होती आणि या खिचडीमध्ये नेमके लसूण कोणी मिक्स केले आहेत ते. तर आता जेव्हा अनुच्या हाताचा वास घेतला जातो तेव्हा अनुच्या हाताला शेंगदाण्याच्या कुटाचा वास येत असतो. मग आता लसूणचा जो वास असतो तो मात्र सीमाच्या हाताला येत नसतो. कारण तिने ना हँडवॉशने नंतर हात धुतलेले असतात आणि त्यामुळे ना फ्रेग्रन्स येत असतो. तर आता आई म्हणत असतात की हिच्या हाताला तर वास येतोय, तो सुद्धा चांगला सेंटेड. मग आता हिनंच लसूण घेतली असेल आणि त्यामुळेच तिने हात साबणाने धुतले आहेत असं पिऊ सांगते. आणि त्यामुळे ना सीमाचं मात्र डोकं फिरतं. सीमा म्हणत असते की काय गं, तू आता तुझ्या काकूवर सुद्धा असे आरोप करणार आहेस का? तू आता फक्त एकदा मला पॉईंटमध्ये भेटू देस गं, मग तुला बघतेस असा देखील विचार ना सीमा करत असते. पण दुसरीकडे मात्र आता माझा उपवास मोडला गेला, आता अनु तू तरी उपवास व्यवस्थित कर म्हणजे माझ्या मुलाला काही व्हायला कामा नाही असंच आता आई बोलत असते. दुसरीकडे मात्र आता भालेरावची जी माणसं असतात ना ती बरोबर लक्ष ठेवून अविनाशवर असतात. अविनाश कामाला निघालेला असतो आणि मध्येच ना त्याला कॉल आलेला असतो म्हणून मध्येच तो गाडी थांबवतो आणि तो आता समोरच्या व्यक्तीशी फोनवर बोलून घेतो. दुसरीकडे मात्र आता अनुची आई ही खूप जास्त विचारांमध्ये अडकलेली असते. तर दिव्या मात्र हिला कोणाची काही पडलेली नसते. दिव्या आता फक्त एकटक विचार करत असते आणि म्हणत असते की आज काही झालं तरी पार्टीत एन्जॉय करायचं आहे. तेवढ्यातच तिच्या फ्रेंडचा सुद्धा तिला फोन आलेला असतो आणि तिची फ्रेंड म्हणत असते की काय गं, आज तू खाणार आहेस ना आणि आपल्याला पार्टीमध्ये ड्रिंकसुद्धा घ्यायची आहे. त्यावर पार्टी ड्रिंकशिवाय अपुरीच आहे असं देखील आता दिव्या आपल्या फ्रेंड्सना बोलत असते. त्यानंतर ती सगळ्यांना सांगत असते की आज मला घरी यायला उशीर होणार आहे त्यामुळे कोणीही माझी वाट बघू नका, तिनं डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं. तर दुसरीकडे आईनं
मात्र उपवास केलेला असतो आणि तिला मात्र अनुची खूप जास्त काळजी असते आणि हे बरोबर दादाने ओळखलेले असतं आणि म्हणूनच मंदार मात्र तिला सावरत असतो आणि तिला म्हणत असतो की आई मला माहिती आहे तू अनुची काळजी करतेस ना, पण नको टेन्शन घेऊस, सगळं काही ठीक असेल असं देखील बोलून आता मंदार ना आईला सावरायचा प्रयत्न करत असतो. दुसरीकडे आता अनु किचनमध्ये काम करत असते. किचनमध्ये काम करताना सुद्धा तिचं लक्ष नसतं, कारण आता तिला पूर्ण दिवस निर्जय उपवास करायचा असतो. ती काही खात नाही पित नाही तरी घरातली कामं करत असते. पण अचानकपणे एका पॉईंटला तिला तर चक्कर येऊ लागते, कारण घरातली कामं करून या सगळ्या जबाबदाऱ्या ती पेलवत असते. मग आता एका पॉईंटला जेव्हा तिला चक्कर येते ना, तेव्हा ती आता ठरवते की थोडं मला आता पडायला हवं, आराम करायला हवा आणि म्हणूनच ती रूममध्ये जाऊन आराम करायचं ठरवते. पण त्यावेळेला सीमा ठरवते की आता हीच वेळ आहे हिची वाट लावायची, म्हणजेच आता सगळ्यांच्या समोरच ना मी दाखवून देईन की हिने कसला उपवास केला आहे ते. मग बघा आई कशा ओरडतात त्या, असाच विचार करून ना तिने पूर्ण अशी तयारी केलेली असते. त्यावेळेला आता मुद्दामून ती जेवणाचं ताट ना इकडे मात्र तिच्या पायापाशी ठेवते आणि बाहेर जाऊन ती आता आईनं सांगत असते की तुम्हाला माहिती का तिथं अनुनं काय केलेलं आहे, अगं काय केले, मला झोपू दे ग जरा, कशाला मला उठवतेस, असं आता आई बोलत असतात. अगं चला ना मी तुम्हाला दाखवते म्हटलंय ना, चला असं बोलून आता अनुला तिकडे घेऊन गेलं जातं. अनु ज्या रूममध्ये झोपलेली असते तिथे आई आता जातात आणि आई बघतात तर आईना हे सगळं बघून धक्का बसतो आणि आई मात्र आता अनुवर हल्ला करू लागतात आणि म्हणत असतात की तुला मी उपवास करायला सांगितला होता तो सुद्धा तुला जमला नाही का, आणि आज माझ्या अविनाशला ना तुझ्यामुळे काही झालं ना तर मी काही तुला सोडणार नाही, तुला उपवासही सारा करता आला नाही, असं बोलूनच ना आता इथे मात्र अनुवर आरोप केले जातात. अनु आता तिची बाजू मांडायचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की नाही आई मी काही खाल्लेलं नाही, मी उपाशी आहे. पण तिचं आता बिलकुलही सासूबाई ऐकून घ्यायला तयार नसतात. त्या डायरेक्टली अनुवर आवाज चढवतच बोलत असतात. पण बिचारी अनु स्वतःच आता समजवते, कारण या घरात आहे ना तिचं बिचारीचं कोणी ऐकत नसतं, त्यामुळेच आता ती स्वतः शांत बसते. दुसरीकडे मात्र आता अविनाश गाडीने चाललेला असतो आणि भालेरावची माणसं त्याचा पाठलाग करत असतात, कारण आज काही झालं तरी सुद्धा ना त्यांना मेन निशाणा साधायचा असतो आणि काही झालं तरी सुद्धा आज भालेरावने जी सुपारी दिलेली आहे या माणसावर हल्ला करायची ते आता त्याने ठरवलेलं असतं. इकडे आता जेव्हा अनु पूजा करत असते तेव्हा दिवा जात असतो, त्यामुळे तिच्या काळजाला नुसता धाकधूक असते की काय होणार आहे काय नाही, आणि त्यामुळेच ती खूप जास्त टेन्शनमध्ये असते. ती म्हणत असते की काही झालं ना तरी सुद्धा आता दिवा जायला नको, आणि त्याच वेळेला तिला आता हे सुद्धा आठवतं की आई म्हणाल्या होत्या की तू उपवास मोडलेला आहे, पण ती म्हणत असते की मी उपवास मोडलेला नाही तरी सुद्धा आईने माझ्यावर आरोप केले पण ते सुद्धा मी सहन केले, पण खरंच दिवा मी उपवास मोडलेला नाही आहे तुलाही माहिती आहे, म्हणून ह्यांचं रक्षण कर. पण इथे मात्र आता गाडीवर ना ॲक्सिडेंट झालेला असतो अविनाशचा आणि अविनाश खाली कोसळलेला असतो. त्याच वेळेला आता जेव्हा अविनाशवर हल्ला होतो पैसेही द्यायचे असतात पण पैसे नाही आहेत, मग आता पैसे कुठून आणायचे, म्हणूनच आता अनुच्या मंगळसूत्रावर इकडे मात्र आईंची नजर असते आणि त्या म्हणत असतात की हे जवळजवळ 3 लाखाचं तरी मंगळसूत्र असेल, आपण एक काम करूया हे मंगळसूत्र विकून टाकूया. पण त्यावर आता अनु मात्र मंगळसूत्राला हात सुद्धा लावू देत नसते, कारण तिचं ते मंगळसूत्र म्हणजे अविनाशच्या प्रेमाची निशाणी असते. अविनाशही म्हणत असतो की नको आई तिच्या मंगळसूत्राला हात लावू नकोस, मग तू पैसे कुठून आणणार आहेस, आणि आता तिला मात्र घराबाहेर काढलं जातं आणि तिला सांगितलं जातं की जा तुझ्या आईवडिलांकडनं पैसे घेऊन ये, बाहेरून पैसे घेऊन ये, असं म्हटल्यानंतर मात्र अनुला आणि बिहूला खूप मोठा धक्का बसतो. तर तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.